सुचित्राज होम किचनमध्ये आपले मनापासून स्वागत। आजची रेसिपी आहे नाचणीचे पौष्टिक आंबील। नाचणीचे आंबील बनवण्यासाठी इथे आपण बारीक खिसून घेतलेला लसूण, बारीक खिसलेले अद्रक, जिऱ्याची पूड, शेंदे मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे। 1 वाटी नाचणीचे पीठ घेतले आहे। एका बाउलमध्ये नाचणीचे पीठ घेतले आहे। नाचणीच्या पिठामध्ये गरजेनुसार पाणी टाकायचे आहे। चमच्याच्या साहाय्याने सर्व पीठ एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहे। इथे तुम्ही पाहू शकता नाचणीच्या पिठाची स्लरी तयार झाली आहे। गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर कढई ठेवली आहे। कढईमध्ये 1 ग्लास पाणी टाकले आहे। चवीनुसार मीठ टाकले आहे। खिसून घेतलेला लसूण, खिसून घेतलेले अद्रक टाकले आहे। आवडीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची, शेंदे मीठ तसेच जिरेपूड टाकले आहे। सर्व साहित्य पळीच्या साहाय्याने छानसे हलवून घ्यायचे आहे। पाण्यात मिक्स करून घेतलेले नाचणीचे पीठ सावकाशपणे कढईमध्ये टाकायचे आहे। सर्व साहित्य पळीच्या साहाय्याने 1 ते 2 मिनिटे छानसे मिक्स करून घ्यायचे आहे। नाचणीचे पीठ छानसे शिजून तयार आहे। गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे। शिजवलेले नाचणीचे पीठ गार करण्यासाठी ठेवायचे आहे। एका भांड्यामध्ये 1 ग्लास ताक घ्यायचे आहे। ताकामध्ये शिजवलेले नाचणीचे पीठ टाकायचे आहे। रवीच्या साहाय्याने ताक छानसे घुसळून घ्यायचे आहे। इथे तुम्ही पाहू शकता शिजवून घेतलेले नाचणीचे पीठ आणि ताक एकसारखे मिक्स झाले आहे। आवडीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। पिण्यासाठी तयार आहे थंडगार नाचणीचे आंबील। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।